नमस्कार. राजकारण हे असं असतं ना की ते कधी कुणावर कसं मेहरबान होईल काही सांगता येत नाही आणि कधी कुणाची लॉटरी लागेल हे सांगता येत नाही. पण लॉटरी त्यांचीच लागते जे मेहनत करतात. लॉटरी त्यांचीच लागते की ते जे त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत असतात आणि लॉटरी त्यांचीच लागते ज्यांच्यामध्ये हिंमत असते, करेज असतं, ज्यांच्यामध्ये स्वप्न बघण्याची इच्छाशक्ती असते. अशाच पद्धतीने ठाण्याचे नवीन उपमहापौर झालेले आहेत श्री कृष्णा दादू पाटील आणि ठाण्याचे उपमहापौर म्हणून आज त्यांनी कार्यभार स्वीकारलेला आहे. पाटील साहेब, सर्वप्रथम आपलं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. ठाण्यासारख्या एक देशातलं अतिशय वेगाने विकसित पावणारं शहर, जे मुंबईचं उपनगर नाहीये पण मुंबईची एक जुळं भावंड ज्याला म्हटलं जातं, अशा शहराचे उपमहापौर झालेले आहात. अशा शहराचे तुम्ही दुसरे नागरिक आहात, काय सांगाल? नमस्कार. ठाणे शहर हे विकसित शहर होत चाललेलं आहे. त्या शहराबरोबर राहण्यासाठी योग्य शहर म्हणून मुंबई असो किंवा या ठाणे शहराच्या आजूबाजूचा परिसर पहिली पसंती ठाण्याला देत आहेत. त्यामुळे ठाण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन डेव्हलपर लोकांचा असेल किंवा एक विकसित नगरी, ह्या अभिमानाने ह्या विषयाने ठाणा हे वाढत चाललेलं आहे. बरोबर. आज त्याच हे उपमहापौर पद एक मोठी जबाबदारी मला माझ्या पक्षाने दिलेली आहे आणि ही जबाबदारी स्वीकारण्याचं आव्हान मी स्वीकारलेलं आहे. त्या जबाबदारी करणं म्हणजे प्रथम मी म्हणजे पूर्वी माझी आई नगरसेविका होती. बरोबर. माझे वडील धर्मवीर आनंदगे साहेबांबरोबर त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांनी काम करत असताना 2002 पासून 2005 ला लेडीज वाढ झाल्यामुळे आम्हाला काही प्रतिनिधित्व मिळालं नव्हतं. त्याच्यानंतर 2007 ला माझ्या आईला शिंदे साहेबांनी प्रतिनिधित्व दिलं आणि निवडून आली. त्याच्यानंतर 2012 ला माझी मिसेस, नंतर 2017 ला आम्ही दोघं, मिसेस आणि मी, आणि आताही आम्ही दोघं आहोत. आणि ह्या 20-25 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आम्ही केलेले काम आणि गोकुळ सारख्या स्लम मधून आम्ही आलेलो आहोत आणि काम केलं म्हणून पक्षाने विचार केला आणि आज पक्षाने मोठी जबाबदारी दिली आणि हे ठाण्याचा विकास करण्याकरिता ही जबाबदारी मी नक्कीच पार पाडीन. त्याकरिता माझ्यात बरेच विजन आहे. एक्झॅक्टली. मला 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 हा प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला आता इमिजिएटली, की काल प्रचंड मोठा सोहळा झाला आणि तुम्हाला उपमहापौर पद मिळालं. हा एवढा मोठा सोहळा चालू असताना काय वाटत होतं, काय भावना होत्या? भावना म्हणजे कसं, ठाणेकरांचं प्रेम आणि या महायुतीला जे भरभरून प्रतिसाद ठाणेकर लोकांनी दिला आणि त्याच्यानंतर मला उपमहापौर पद मिळाल्यानंतर आणि जो लोकांची जी माझ्याकडे बघण्याची दृष्टिकोन दिसला, तर तो एक अप्रोच वाढला आणि ती एक मोठी जबाबदारी माझ्यावर वाढलेली आहे. क्या बात आहे. जबाबदारी वाढल्याची जाणीव मिळाली. एक्झॅक्टली. कशी सुरुवात झाली होती राजकारणाला? माझ्या मते तुमचा सगळा दुधाचा वगैरे व्यवसाय आहे आणि व्यावसायिक सुद्धा तुम्ही खूप चांगले आहात. एक्झॅक्टली काय व्यवसाय आहे सर आपला? माझा दुधाचा व्यवसाय आहे. 1987 पासून आम्ही दुग्ध व्यवसाय चालू केला. वडिलांची कोठारी ऑटोपार्ट कंपनी बंद पडली. बरोबर. त्यानंतर कंपनी बंद पडल्यानंतर उदरनिर्वाहासाठी आम्ही 5 भावंड आणि परिवार मोठा असल्याने मग दूध व्यवसाय चालू केला. मग दूध व्यवसाय माझी आई आणि मी, माझे वडील, आम्ही तिघांनी ते पूर्ण झोकून दिलं. तेव्हा धर्मवीर दिघे साहेबांची साथ होती आणि महानंदा डेअरीची पहिली एजन्सी होती. नंतर 1993 ला गोकुळची एजन्सी मिळाली. गोकुळच्या एजन्सीतून ती वाढ करत करत आज आम्ही पूर्ण ठाणे शहरामध्ये गोकुळ आणि महानंदा दूध पोचवत आहोत. क्या बात आहे. ते जवळजवळ आज 70-80 हजार लिटरचा पर डेचा व्यवसाय आहे. दिवसाला 70 ते 80 हजार लिटरचा व्यवसाय आहे. आणि त्याच्यामध्ये जवळजवळ एक 100-125 कामगार लोक काम करतात, त्यांचे कुटुंब पोट भरतात. अभिमानाने सांगावं वाटतं. क्या बात आहे. एक व्यावसायिक ते एक राजकारणी, हा जो प्रवास आहे, हा जो संपूर्ण प्रवास आहे, या प्रवासाविषयी सांगा की आता शहराचं एक महत्वाचं पद तुम्हाला प्राप्त झालेलं आहे. काय अशा योजना तुमच्या डोक्यामध्ये आहेत की ज्या तुम्हाला प्रामुख्याने कराव्याशा वाटतात? प्रामुख्याने म्हणजे ठाण्यामध्ये एक भेडसावणारी संख्या म्हणजे ट्रॅफिक, त्याचबरोबर पार्किंगची, आणि शहर हे विकसित होत चाललेलं आहे. आणि त्याचबरोबर अत्यावश्यक सेवेसाठी पण एक सुविधा देण्यासाठी किंवा नागरिक सुविधांवर ताण पडत आहे आणि प्रचंड नागरीकरण वाढल्यामुळे त्या नागरिक सुविधा ज्या लागतात, मग दूध असतील, अंडी असतील, बटर असेल, आपलं त्याच्याबरोबर हे
नारळ पाणीवाले किंवा हे, तर हे जे एक हब तयार केले पाहिजे ट्रक टर्मिनलचे, आणि त्याच्यातून त्यांना तिथून त्यांचं डिस्ट्रीब्युशन केलं पाहिजे. कारण का याच्यामुळे वाहतूक त्यांच्यामुळे पण कोंडी होते आणि नाहक लोकांना ते जास्त एक्सपेन्सिव्ह रेटने पण दिलं जातं कारण नसताना. बरोबर. तर पहिलं म्हणजे कसं, त्या ज्या अत्यावश्यक गोष्टी आहेत तर त्याची सुधारणा ठाण्यामध्ये जसं नवीन डेव्हलपमेंट होते तर तिथे एक हब तयार केले पाहिजेत आणि त्या हब मधनं ते डिस्ट्रीब्यूट केलं पाहिजे. एक्झॅक्टली. त्याचबरोबर पार्किंग. बरोबर. आता काय होतं, प्रचंड मोठी समस्या आणि कसं गृहसंकुले मोठी होत चाललेत, पार्किंग ही वाढलेली आहेत, वाहनं वाढलेत ठाण्यामध्ये, पण त्या वाहनाच्या नुसार तिथे जे काही संकुल एवढी मोठी आहेत तर त्यांना जे बाहेरचे लोक तिथे गाड्या पार्क करतायत आणि तिथे नाहक त्रास होतोय आणि चुकीचे प्रकारे घडतात. तर तिथे सीसीटीव्ही कॅमेरे लावून त्यांच्यावर योग्य पार्किंग धोरण अवलंबलं पाहिजे. इव्हन ऑर्डरचं असेल आणि चार्ज घेऊन त्याच्यावर काय ते नाममात्र दर घेऊन केलं तर महापालिकेचं उत्पन्न पण वाढेल. बरोबर. तर ह्या हिशोबाने भूमिका घेणं गरजेचं आहे. कारण महापालिकेचं उत्पन्नही वाढेल आणि एक सिस्टीम लागेल. बरोबर. तर ते धोरण एक स्वीकारलं पाहिजे. एक्झॅक्टली. काल शपथविधी झाल्यानंतर केळकर साहेब पत्रकारांशी बोलत होते आणि त्यावेळेस ते म्हणत होते की आम्ही सत्तेत असलो तरी आम्ही चौकीदाराच्या भूमिकेत असणार आहोत. सत्य बोलले साहेब पण. आणि आज नगरसेवक हा जो प्रभागातून लोक निवडून देतात तर हे महापालिकेचं रक्षण आणि लोकांची सेवा करण्यासाठीच नेलेले आहे. मग चुकीचे प्रकार घडू नये नगरसेवकाचं कार्यच आहे. त्याच्यातून सत्ता समीकरण राजकारण असतं किंवा सत्तेत असतात किंवा विरोधात असतात. तर आज जरी मी सत्तेमध्ये असलो किंवा आमचा पक्ष जरी असला तर आमच्या पक्षाची जी भूमिका आहे की लोकांशी निगडीत जे काय गोष्टी असतील चांगल्या त्याच्यात पारदर्शकता आणणे आणि चुकीच्या गोष्टी टाळणे. काय भविष्यात गोष्टी घडल्या असतील पण इथून पुढे घडू देणार नाही याची काळजी मी एक उपमहापौर म्हणून प्रामाणिकपणे काम करीन. कृष्णा पाटील यांचं पहिले 3 कामं काय असतील महापालिकेत? पहिले 3 कामं म्हणजे प्रथम कामं म्हणजे आपलं कसं जे नवीन क्रीडा धोरण तयार होतं की नवीन वास्तू तयार होत आहेत गृहसंकुल त्याच्यामध्ये मैदानही आणणं काळाची गरज आहे. बरोबर. आज आपल्या मुलांना खेळायला मैदान नाही आहेत, अजिबात नाही. आणि आज ती ओबेसिटी म्हणा किंवा 20व्या-25व्या वर्षी त्यांना म्हणजे डायबिटीस किंवा हे असे आजार होतात. तर ती जर मुलं रस्त्यावर मैदानावर खेळायला लागली तर ते फिट राहतील. तर मला ठाणे फिट आणि हेल्दी पाहिजेत. त्या हिशोबाने आपण मैदानांची संख्या वाढवण्याच्या दृष्टीने मी प्रामाणिक प्रयत्न करीन. एक्झॅक्टली. म्हणजे अजून त्याचबरोबर जे ट्रॅफिक समस्या आहे तर ट्रॅफिक समस्याला मुक्त करण्याकरता मी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि पीडब्ल्यूडी मिनिस्टर रवींद्र चव्हाण साहेब होते तेव्हा मी मागणी केली होती ठाणा फ्रीवे म्हणून, आणि त्याचं डायग्राम पण दिलं होतं. जे मानखुर्द पासून जो रस्ता आपला स्टॉप झालाय तो भांडू मुलून करत कोपरीवरनं असाच पलीकडून आपला गायमुख पर्यंत जाईल. तो जर रस्ता जर झाला आपला आणि म्हणजे मुंबईचं वाहतूक जे बाहेरच्या बाहेर जाईल, नवी मुंबईचं बाहेरच्या बाहेर डायरेक्ट गुजरातला जाणार असेल किंवा नाशिकला जाणार असेल तर इकडच्या बाहेरच्या बाहेर जाईल. म्हणजे इथलं जे ट्रॅफिक आहे ठाण्यातलं ते ठाण्यातलं जर फक्त गाड्या ठाण्यातल्या राहिल्या तर ती एक मोठा तोडगा होऊ शकतो, रामबाण उपाय. आणि मला माहितीनुसार थोडंसं मला वाटतं की उपमुख्यमंत्रीनी ते सँक्शन करून घेतले आणि काहीतरी वर्क ऑर्डर निघाले असं एक बातमीत ऐकलं होतं. तर ते एक झालं तर तो एक फरक पडेल. दुसरा अजून एक आपला रस्ता चालू आहे 3 हातनाक्यापासून ते साकेत पर्यंत, तो जर ब्रिज झाला तर त्यांनी पण बऱ्याच प्रमाणात ट्रॅफिकची हे कमी होऊन जाईल. आणि त्याच्यातूनच इंटरनल जी गाड्या आहेत जसं मी मगाशी म्हटलं की आपल्याला ट्रकसाठी ट्रक टर्मिनल्स करणं गरजेचं आहे. कारण का अन्न धान्य वाहतूक येते किंवा भाजीपालावाला येतात त्याच्याच बरोबर नारळवाले हे येतात तर त्यांना त्यांचे हब केले आणि त्या हबमधनच ठाण्याच्या वेशीवर ट्रक टर्मिनल्स करणं गरजेचं आहे. आणि तिथून छोट्या छोट्या गाड्या त्या घेऊन गेल्या तर त्या गाड्यांची पण आपल्याला अडचण होणार नाही. निश्चितपणे. तर आज पहिला दिवस आहे. पहिल्या दिवशी आपण ठाण्याचे नवनिर्वाचित उपमहापौर श्री कृष्णा पाटील यांच्याशी बातचीत केलेली आहे आणि अनेक स्वप्न त्यांची आहेत आणि सामान्य कार्यकर्ता ते उपमहापौर असा बदल गाठलेली आहे. पुढील जो काही तुमचा कालावधी आहे त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच
प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, शॉप नंबर 16, खडन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.